श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टिचिंग, ब्लाऊजची स्टिचिंग. तर आपण पहिले बाही शिवून घेऊया. जे आपण 5-5 इंच सोडलं होतं पफसाठी, तिथून मार्किंग करून कट करून तिथून प्लेट्स पाडायचे आहे दोन्ही बाजूंनी आणि त्याला काठ लावायचा. काठ स्टिच करून घ्यायचा. त्याच्यानंतर अस्तर लावायचं, खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं. वरून परत दाबटीप टाकून घ्यायची. खालच्या साईडनी खडे असल्यामुळे मी त्याला टीप नाही मारली आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून स्पीडने केलेला आहे. आता आपण पार्ट सगळे जोडून घ्यायचे आहे मेन फॅब्रिकला. अस्तर जोडून घ्यायचे आहे सगळे. आणि जो समोरचा भाग आहे त्याला आपण अस्तर पलटून घ्यायचं आहे. गळ्याच्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आणि तिथं कट टाकून कैचीने कट मारून घ्यायचे आहे आणि ते अस्तर पलटून घ्यायचं आहे. म्हणजे पायपिंग लावायचं काम नाही. अस्तर पलटून घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची चारी बाजूने. आणि बॅक नेकची स्टिचिंग याच्यामध्ये दाखवलेली नाही आहे. मी शॉर्ट केला आहे, त्या शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये टाकायचं मी विसरले आहे. सगळे पार्ट जोडून घ्यायचे. आणि तुम्ही त्याला पिनही लावू शकता, इकडे तिकडे कपडा सरकू नये म्हणून. उरलेला कपडा कापून घ्यायचा आहे. आता आपण दोन्ही भाग जॉईन करून घेऊया. आणि जॉईन करताना आपण जास्त ओढायचं नाही आहे, अलगद ठेवायचा आहे हात, जास्त ओढायचं नाही आहे. आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे ते बघा. परत एक टीप टाकून घ्या. दुसरा पार्ट तसंच जोडायचा आहे, जास्त ओढायचा नाही आहे. आणि आता बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आणि त्यांचं मेजरमेंट बघून घ्यायचं, सारखं आहे की नाही. खालीवर असेल तर थोडंसं एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं. बॅक पार्टवरती ठेवून घ्यायचं. थोडंसं खाली एक्स्ट्रा होतं म्हणून मी थोडंसं खालून कट करून घेतलं. आणि आता परत अस्तरची पट्टी लावून घ्यायची, फोल्ड करून घ्यायची आणि मग लावायची. परत मोजून घ्यायचं व्यवस्थित आहे का. एक्स्ट्रा जर असेल तर परत तुम्ही थोडंसं टीप टाकून थोडंसं दाबून घेऊ शकता, म्हणजे भाग खालीवर व्हायला नको. आणि अस्तर पलटून परत त्याला टीप मारून घ्यायची, बघू शकता. आता हे थोडं खालीवर आहे, परत अर्धा इंच क्रॉसने कापून घ्यायचं. मेजरमेंट बघून घ्यायचं व्यवस्थित. थोडं एक्स्ट्रा असेल तर आपण कट करून घ्यायचं. अस्तरची पट्टी फोल्ड करून लावायची. फोल्ड करून परत टीप टाकून घ्यायची.
आता आपण हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे. आतल्या साईडनी अस्तर फोल्ड करून घ्यायचं थोडंसं समोरून. उरलेला कपडा दुमडून घ्यायचा आणि मग ही आहे आईपट्टी आणि सेंटरला मार्क करून घ्यायचं पहिले आणि मग कडाकडानी मग नंतर मध्ये अंदाजे करून घ्यायचं आणि आय करून घ्यायचे. मार्किंग करून घ्यायची. 5 ठिकाणी आय करून घ्यायची सारख्या अंतरावरती. आता हुकपट्टी लावायची. अस्तरचा कपडा घ्यायचा म्हणजे लवकर फाटत नाही. समोरच्या साईडने घ्यायचा आणि मग फोल्ड करून घ्यायचा आतल्या साईडने. आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट त्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि शोल्डरला शिलाई टाकून घ्यायची. शोल्डर दोन्ही सारखे पाहिजे. मागचा आणि पुढचा थोडासा कमी जास्त असेल तर आपण लेवलमध्ये करून घ्यायचा. आणि मग तर पफ स्लीव्ज त्याचं मिडल काढून तिथं आपण मार्किंग करून घ्यायची आणि त्याच अंतरावर शिवून घ्यायचं. जिथं आपण खडूने खून केली होती तिथं शोल्डरवरती आलं पाहिजे आपला बाहीचा मधला भाग. जास्त ओढायचं पण नाही. आणि बघा आपली स्लीव्ज लावून झालेली आहे. इकडची पण तशीच करायची. सेंटरला कट मारून घ्यायचा, खडूने खून करून घ्यायची परत आणि इकडनं सुरुवात करायची. किंवा मग तुम्ही मधोमध शोल्डरवरूनही सुरुवात करू शकतात. अर्धी तिकडनं अर्धी इकडनं. आता फिटिंग बाहेरच्या साईडने फिटिंग करायची आधी, म्हणजे आत बाहेर शिलाई टाकता येते. जे खडे असतील स्टोन असतील ते काढून घ्यायची म्हणजे सुई खुडणार नाही. नंतर आतमधून फोल्ड करून मग परत शिलाई टाकून घ्यायची म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येते. मी दुसऱ्या बाजूने विसरून गेले म्हणून परत शिलाई उसळून सुईच्या बाजूने टाकायची आहे, म्हणजे फोल्ड करून ते आतमधून येईल. पहिले समोरून टाकायची, नंतर आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे. याने फिनिशिंग खूप छान येते आणि आतमधून टोचतही नाही ब्लाऊजचा कपडा. आणि फिटिंगसाठी ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन फिटिंग करायची आहे. खडे काढून घ्यायचे आहे. साडी लेसला खडे होते म्हणून जेवढे आपले मार्जिनमध्ये जातील तेवढे. नंतर बाहीचं मेजरमेंट त्याच्यावरती ठेवून खून करून घ्यायची खडूने. म्हणजे बॅक साईडचे टक्स टाकायचे विसरले मी आता ते नंतरही टाकू शकतो.
मी आता टाकून घेतली आहे. टक्सा अर्ध्या इंचाचा असतो आणि 4 इंच लांबी असते टक्सची. माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे ब्लाऊज खूप छान बसलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचे पफ स्लीव्ज एकदम सुंदर आलेले आहे. आणि बॅक नेक म्हणजे शॉर्ट्समध्ये आहे ती बॅक नेकची कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.